Professor Ravindra Sarunke, Educational Counselor, ASCCUG, BAMS and BHMS and B Pharmacy. Pravesh Prakriya. Online registration fees and security deposit. AIQ Government Colleges. Fees 1,000 rupees. Deposit 20,000 rupees. Deemed University. Fees 5,000 rupees. Deposit 50,000 rupees. कोण भाग घेऊ शकतात? पर्याय 1. भारतातील शासकीय महाविद्यालयाच्या 15% AIQ मधून प्रवेश हवा असलेले विद्यार्थी. नीट UG 2025 मध्ये 350 पेक्षा जास्त मार्क असणे आवश्यक. किंवा पर्याय 2. भारतातील डीम्ड विद्यापीठात प्रवेश हवा असलेले विद्यार्थी. नीट UG क्वालिफाय असणे आवश्यक. नो कॅटेगरी बेनिफिट, ऑल कॅटेगरी फुल फीस लागू. महत्वाची सूचना. प्रश्न. AACCC म्हणजे काय? उत्तर. केंद्रीय आयुष प्रवेश प्रक्रिया काउन्सिलिंग कमिटी अथॉरिटी. प्रश्न. AACCC या काउन्सिलिंग अथॉरिटीद्वारे कोणकोणत्या कोर्सकरिता प्रवेश प्रक्रिया घेतली जाते? उत्तर. आयुर्वेदिक व होमिओपॅथिक व फार्मसी कोर्सकरिता प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. प्रश्न. या प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणकोणते महाविद्यालय समाविष्ट आहेत? उत्तर. भारत देशामधील सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीमधील खाजगी BAMS व BHMS व फार्मसी महाविद्यालय 100% सीट्स. सेंट्रल गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी 100% सीट्स. भारतातील सर्व राज्यांमधील सरकारी व निमसरकारी आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालयामधील 15% जागा. प्रश्न. या प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणकोणते विद्यार्थी भाग घेऊ शकतात? उत्तर. ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमधील खाजगी आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालयामधील शिक्षण शुल्क भरणे शक्य असेल असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. या महाविद्यालयामध्ये कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती नाही. सर्व शिक्षण शुल्क भरणे बंधनकारक आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी 55,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे. हे तुम्हाला 2 ते 3 महिन्यांनी तुमच्या अकाउंटला परत येतात. ज्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या अकाउंटचे एकदा लिमिट वाढवून घ्यावे. AIQ गव्हर्नमेंट 15% सीट्स करिता नीट स्कोर अंदाजे 350 मार्काच्या पुढे असायला हवा. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी सर्व आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडील फॉर्मॅटमध्ये चालू वर्षांमधील कास्ट सर्टिफिकेट व नॉन क्रीमी लेयर इफ ॲप्लिकेबल असणे गरजेचे आहे. प्रश्न. या प्रवेश प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रामधील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचा समाविष्ट आहे का? खाजगी म्हणजे उदाहरणार्थ सुमतीबाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालय हडपसर. उत्तर. नाही. या प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणकोणते महाविद्यालय समाविष्ट आहेत त्या महाविद्यालयाच्या नावाची यादी ग्रुपवरती दिलेली आहे. EWS या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडे केंद्र सरकारच्या प्रपत्रमधील सर्टिफिकेट चालू वर्षाचे आवश्यक आहे. SEBC या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी सेंट्रल EWS सर्टिफिकेट असेल तर चालेल. SEBC हा प्रवर्ग फक्त महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित आहे. त्याला केंद्राची मान्यता नाही. ज्ञान गुरु काउन्सिलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउन्सिलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.